जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की हा व्हिडिओ आता एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे. ज्यांना ज्यांना ज्युपिटर 110 जी 113 म्हणून ओळखली जाते, 2025चा मॉडेल आहे. या गाडीचा आता फर्स्ट सर्व्हिसिंग झालेली आहे. मित्रांनो, या गाडीची रनिंग आता बघून घ्या, 671 किलोमीटर झालेली आहे. 500 किलोमीटर प्लस ही गाडी फिरलेली आहे आणि फर्स्ट सर्व्हिसिंग या गाडीची झालेली आहे. तर याबाबतीत सगळे काही डिटेल्स मी तुमच्याशी शेअर करेन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक फोटो दाखवेन. तो इनवॉइसचा फोटो आहे, जे आपण बिल घेतो सर्व्हिस सेंटरकडनं, तर त्याचा मी फोटो तुम्हाला दाखवतो. तर आता तोंडी तुम्हाला सांगतो की 1800 रुपयापर्यंत ही फर्स्ट सर्व्हिसिंग झालेली आहे. त्याच्यामध्ये गेअर ऑइल चेंज होतं, ब्रेक ऑइल चेंज होतं, त्याच्यानंतर इंजिन ऑइल चेंज होतं. या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या चेंज होतात. बघायचं झालं तर थोडीशी कॉस्टलीच आहे आणि आता डायरेक्ट जुलैमध्ये मला सर्व्हिसिंगसाठी बोलवलेलं आहे, नाहीतर एक 3000 किलोमीटरसाठी बोलवलेलं आहे. मित्रांनो, मी आता तुमच्याशी रायडिंग एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करणार आहे की बाबा ही गाडी चालते कशी, या अशा खराब रोडवर कशी चालते आणि सिमेंटच्या रोडवर कशी चालते आणि डांबराच्या रोडवर कशी चालते. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले मी बोलतो की मुंबईच्या रस्त्यांवर गाडी कशी चालते. तर मित्रांनो, रायडर सीटला एवढा काही इश्यू नाही आहे. हँडल थोडंसं वॉबल करतं, थोडंसं व्हायब्रेट करतं. बाकी पिलियन सीटला थोडंसं धक्के बिक्के जरासे सहन करावे लागतात. पण जसा स्मूथ पॅच आला, सिमेंटचा असो का डांबरचा असो, काय फरक पडत नाही. एकदम स्मूथली चालते गाडी. आणि हे जे सस्पेन्शन बनवले येतं मित्रांनो, या गाडीचं सस्पेन्शन जे बनवलं येतं मित्रांनो, ते स्पेशली ह्या अशा रोडसाठी बनवलेले आहेत. जर का गावातला रस्ता असेल, खडबडीत रस्ता असेल, तर त्यासाठी हे असे डिझाईन केलेले आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर जे आहे, मुंबईचे जे सिमेंटचे घाणेरडे पॅचेस आहेत, त्याचा मात्र थोडासा त्रास होतो. ओव्हरऑल मी तुम्हाला सांगतो की ही गाडी जर का तुम्ही अपडाऊनसाठी करताय, मुंबईच्या अपडाऊनसाठी करताय, तर ठीक आहे, चालेल. फक्त पिलियनला घेऊन जाऊ नका. पिलियनला जरासा त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. आणि या गाडीची ब्रेकिंगसुद्धा खूप चांगली आहे. या गाडीची ब्रेक स्पेशली हा जो पुढचा डिस्क ब्रेक आहे ना, तो खूप चांगला बनवला आहे मित्रांनो. मागचा ब्रेकसुद्धा चांगला आहे, फुल्ली एंगेज्ड होतो एकदम. जेवढा आपल्याला ब्रेकिंग पॉवर पाहिजे असते तेवढी ब्रेकिंग पॉवर या गाडीमध्ये आहे. आणि हा जो असिस्ट मोड आहे या गाडीमध्ये, तर तो सुद्धा खूप चांगला काम करतो. बाकी मी आता सध्या तरी ऑफ ठेवतो, कारण की मला इथल्या इथे गाडी फिरवायची आहे, तर एवढं काय लागत नाही. बाकी मुंबईच्या अपडाऊनसाठी जर का बघायचं झालं तर हा असिस्ट मोड खूप चांगला आहे. फक्त जेव्हा जाम ट्रॅफिक लागतं ना, त्याच्यामध्ये कधी कधी गाडी बंद होऊन जाते, मग ते जरा इरिटेटिंग वाटतं. म्हणून मी असिस्ट मोड, जास्त ट्रॅफिक, मुव्हिंग ट्रॅफिक असेल ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही ऑफच ठेवतो. सिग्नलला वगैरे लागलं आहे तर ही गोष्ट चांगली आहे. बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे. बॅटरी सगळं एकदम ओके आहे. गाडीच्या मायलेजबद्दल बोलून घेऊया मित्रांनो. तर या गाडीचा मायलेज मला सर्व्हिसिंगच्या आधी मिळत होता 48. तुम्ही स्क्रीनशॉट बघू शकता, फोटोसुद्धा बघू शकता. आणि सर्व्हिसिंग नंतर या गाडीचा मायलेज एक 50पर्यंत आलेला आहे. म्हणजे अजून सेकंड सर्व्हिस वगैरे बाकी आहेत. जेव्हा सेकंड सर्व्हिस होईल तेव्हा ऑप्टिमम मायलेज आपल्याला बघायला मिळेल. तर सध्या तरी 50 देते, जी खूपच चांगली गोष्ट आहे. जर का तुम्ही पॉवरचं पेट्रोल भरत राहिलात तर 250पर्यंत मुंबईमध्ये अपडाऊन होऊन जातं. आणि जर का तुम्ही साधं पेट्रोल टाकताय तर मग 150 ते 200पर्यंतच काम होऊन जातं मित्रांनो. तर त्या हिशोबाने, अपडाऊनच्या हिशोबाने खूप चांगली गाडी आहे. हायवेला जर का तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायचं आहे, मोठमोठे राईड्स करायचे आहेत, तर करू शकतो. फक्त हायवे स्मूथ पाहिजे मित्रांनो. हायवे जर का स्मूथ असेल ना, तर या गाडीला काहीच प्रॉब्लेम नाही. फुल कम्फर्टेबल गाडी आहे. आणि हां, कम्फर्टच्या हिशोबाने मला अजून एक सांगायचं आहे की ही जी सीट बनवली आहे ना मित्रांनो, ही सीट चांगली आहे. डिझाईनसुद्धा चांगलं आहे, मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा चांगलं आहे. फक्त फोम एक्स्ट्रा असल्यामुळे ना लवकर गरम होते. तर त्याचं एक जुगाड आपल्याला बघायला लागेल. तर आर्टिफिशियल सीट वगैरे जी असते ना, अशी एअरवाली, ती मे बी लावून काम होऊन जाईल, मे बी, काय माहीत नाही. पिलियनसाठी पण सेम कम्फर्ट आहे आणि रायडरसाठी पण सेम कम्फर्ट आहे. फक्त खड्डे जरा जास्त आले ना, तर पिलियनमध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो, जे धक्के थोडेसे लागतात. बाकी जर का ओव्हरऑल चांगला पॅच असेल सिमेंटचा, नाही तर डांबराचा रस्ता असेल, तर काहीच इश्यू नाही आहे. 1 तासाच्या वर गाडीला चालवलं तर ही सीट गरम व्हायला लागते. म्हणजे खालचं सगळं जाम एकदम उभायला लागतं. इंजिन पण एकदम स्मूथ झालेलं आहे. जेव्हापासून सर्व्हिसिंग केली ना मित्रांनो, इंजिनसुद्धा खूप स्मूथ झालेलं आहे. असं वाटत ना की बाबा ही पेट्रोलवाली इंजिन आहे, असं वाटतं की आपण EVच चालवतो आहे. आता येवा मिरर्सकडे. तर मिरर्स मित्रांनो, या गाडीचे ॲव्हरेज मिरर्स आहेत. जर का तुम्हाला इथल्या इथे जर का आसपास चालवायचं 1-2 किलोमीटरच्या एरियामध्ये, तर काय हरकत नाही आहे. तुम्हाला जर का मुंबईच्या हायवेजवर, नाही तर तुम्हाला राईड वगैरे करायची आहे, तर हे मिरर्स काय कामाचे नाहीत, असं माझं मत आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्कीच शेअर करा. बाकी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जो आहे आपला, तो नॉर्मल आहे. नॉर्मल म्हणजे जेवढं रायडरला इन्फॉर्मेशन पाहिजे असते तेवढं सगळं काही याच्यामध्ये दिसतं. नेव्हिगेशन पण खूप चांगलं करतं. काय फक्त कधी कधी ना, तो जो लेफ्ट टर्न असतो ना, तो राईट दाखवतो.
तर ते जरासं आपल्याला भान ठेवावं लागतं. जर का तुम्हाला नेहमीचा रस्ता असेल प्लस लक्षात राहत नाही आहे तर तुम्ही हे नेव्हिगेशन वापरू शकता. नाही तर मी तो स्टँड लावून घेतलेला आहे. बाकी नॉर्मल जर का नेव्हिगेशन करायचं असेल, मुंबईला जायचं असेल तर जरासं इथे गडबड असते. त्या हिशोबाने नेव्हिगेशन टेक्नॉलॉजी ओके आहे, एवढी ॲक्युरेट नाही आहे पण ठीक आहे, चालून जाईल. जर का तुम्हाला मोबाईल इथं लावता बिवता येत नाही आहे आणि इमर्जन्सीमध्ये तुम्हाला नेव्हिगेट करायचं आहे तर तुम्ही नेव्हिगेट करू शकता. हे जे रिअल टाईम इकॉनॉमी जे दाखवत आहे ते मला का दाखवत नाही. पहिले ॲव्हरेज इकॉनॉमी दाखवायचं पण आता रिअल टाईम इकॉनॉमी दाखवत नाही आहे. तर मे बी काहीतरी सेटिंग मिटिंग असेल त्याची. मला वाटतं ही जी लाल काडी आहे ना 2 लिटरचा काहीतरी असावं. बाकीच्या पुढच्या ज्या काड्या आहेत त्या नॉर्मल आहेत. मित्रांनो, आता किकबद्दल बनवून घेऊया. या गाडीची किक असेंब्ली जी आहे ती आपल्याला अवेलेबल होऊ शकते. मी सर्व्हिस सेंटरला चौकशी केली की या गाडीला किक लावून मिळेल का, तर ते बोलले की असेंब्ली अजून आलेली नाही आहे पण लवकरच अवेलेबल होईल आणि 2800 रुपये चार्ज होईल. म्हणजे ही जी किक असते त्याचा चार्ज प्लस लावण्याचा चार्ज. मित्रांनो, हेडलाईटबद्दल जरा बोलून घेऊया. तर मित्रांनो, हेडलाईट जो आहे तो ॲब्सोल्युटली अमेझिंग आहे. म्हणजे जर का तुम्हाला जास्त स्पीडमध्ये चालवायची नाही आहे प्लस तुम्हाला सकाळी उठल्या कुठेतरी जायचं आहे, जिथे अंधार असतो तिकडे जायचं आहे, जेव्हा तुम्हाला सकाळी उठून कुठेतरी अर्जंटली जायचं असतं पहाटे वगैरे, तर हा जो हेडलाईट आहे मित्रांनो तो स्टेट हायवेसाठी खूप चांगला आहे. आणि ऑब्व्हियसली मी या हेडलाईटचा जो ॲडजस्टमेंट आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलेला आहे, तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता मित्रांनो. बाकी हा जो हेडलाईट आहे तो जर का तुम्हाला सिटीमध्ये रात्रीचं जर का ट्रॅव्हल करायचं असेल तर एवढं काय खास नाही आहे. फक्त बीम थोडीशी पडते, पण जिथे थोडासा काळोख असतो, जिकडे खड्डे जास्त आहेत तिकडे तुम्हाला जास्त हा मदत करणार आहे. मित्रांनो, कंपनीने जो हेडलाईट आपल्याला दिलेला आहे तो डिसेंट आहे. फक्त तुम्ही हे एक्सपेक्ट नका करू की तुम्हाला मोठमोठ्या जर्नीजमध्ये हा तुम्हाला साथ देईल. नॅशनल हायवेजला मे बी तुम्हाला फॉग लॅम्प वगैरे बसून घ्यावे लागतील. पण जर का तुम्हाला ऑर्डिनरी अपडाऊन वगैरे करायचं असेल, सकाळी लवकर निघत असाल, रात्री येत असाल, तर काहीच इश्यू नाही आहे या हेडलाईटमध्ये. तर मित्रांनो, जेवढी इन्फॉर्मेशन माझ्याकडे होती ती मी तुमच्याशी शेअर केली. जेवढं काही मला शक्य असेल तेवढं मी या गाडीबद्दल तुम्हाला सांगेन. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि आवडलासुद्धा असेल. जर का तुम्हाला ही अशी गाडी घ्यायची आहे तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. फक्त तुमचं पर्पज काय त्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. तुम्हाला नक्की करायचं काय या गाडीसोबत, तो सुद्धा इथे मॅटर करतो. हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.